नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यश मिळलं आहे। दरम्यान पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील यांनी एक इतिहास रचला आहे आणि तिसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला आहे, हॅट्रिक केले। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार किशोरप्पा पाटील आहेत। आप्पासाहेब, सर्वात प्रथम सुवर्ण खानदेश लाईव्हच्या वतीने तुमचं मनापासून अभिनंदन। आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की इतिहास केला आहे, दोनदा आमदार होतात, तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आलात, इतिहास कोणीच केला नव्हता आतापर्यंत, काय सांगा? नाही, निश्चितपणे मी पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या तमाम माता भगिनी, बांधव, तरुण मित्र आणि शेतकरी बांधवांचे, सर्वच मतदार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाचे 2 इतिहास ब्रेक केलेले आहेत। या ठिकाणी पहिल्यांदा तर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा आजपर्यंत कोणीही निवडून आलेलं नाही। तो एक रेकॉर्ड पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या जनतेने करून माझा इतिहास रचताना स्वतः त्या स्वर्णाक्षरात लिहिण्यासारखं ते त्याच्यात साक्षीदार झाले। या स्वर्ण क्षणाचे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली तमाम जनता साक्षीदार तर झालीच, परंतु आजपर्यंत 2014मध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य हे मला मिळालेलं होतं, ते होतं 28,200 आणि आज जे मताधिक्य मिळालं ते जवळपास 40,000चं मताधिक्य मला मिळालं। म्हणजे माझं रेकॉर्ड मीच मोडलं मतांचं आणि या मतदारसंघाला तिसऱ्यांदा विजयी करून देण्याचं रेकॉर्ड माझ्या तमाम मायबाप जनतेने मोडलं। त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या ह्या उपकाराची परतफेड मी विकास कामांच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्याकडे करेल, अशा पद्धतीची ग्वाही देतो। विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांकडून तुमच्यावर सातत्याने टीका करण्यात येत होती, मात्र तुम्ही तुमच्या प्रचारादरम्यान तुम्ही केलेले जे कामं आहेत त्यावर भर दिलात, ते जनतेसमोर मांडलेत, काय सांगाल? नाही, निश्चितपणे जे काही विरोधक माझ्यावर आरोप करत होते ते खरं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं होते। एकही आरोपाला तथ्य नव्हतं। जे आरोप करत होते ते त्यांच्यावरच रिटर्न जात होते। उदाहरणार्थ 2 नंबरचे धंदे, दादागिऱ्या की जे आयुष्यभर त्यांनी केलेलं आहे ते माझ्यावर आरोप करत होते आणि मला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली तमाम जनता अगदी नखापासून केसापर्यंत माझ्यासह माझ्या परिवाराला ओळखते। त्याच्यामुळे आम्ही नेमकं काय करू शकतो हे जनतेला माहिती आहे। या उलट आज जर का आपण पाहिलं तर ह्या अमोल शिंदे अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनी त्यांची अवकात दाखवून दिली, त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि आज आमच्या गोरगरीब शिवसैनिकांना वेगवेगळ्या ठिकाणी गुलाल अंगावर पडलेला आहे हे पाहिल्यानंतर धरून मारण्याचं काम काही ठिकाणी यांची नैतिकता, त्यांची जागा त्यांनी दाखवून दिली की आपली अवकात काय आहे। यांना हार पचवण्याची क्षमता, कारण आज त्यांचा विषय कायमस्वरूपी संपलेला आहे आणि त्याची अवकात त्यांनी आज त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। त्याच्यामुळे जनता ही विसरणार नाही, जनतेला माहिती आहे की कोणाची काय अवकात आहे। 10 वर्ष आमदार म्हणून काम केल्यानंतर तिसऱ्यांदा मतदारसंघातील जनतेने संधी दिली आहे, विकासाचं विजन कसं असणार? नाही, निश्चितपणे मी जे काय केलं, आज जो माझा विकास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात तो फक्त 50% पूर्ण झालेला आहे। उदाहरणार्थ गिरणा नदीवरचे पुलं अपूर्ण अवस्थेत आहेत। 4-6 महिन्यात, वर्षभरात जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस शहराला निश्चितपणे एक चांगलं स्वरूप मिळेल। मी बंधाऱ्यांचं, गिरणा नदीवर बलूनचं काम आपण पहिले चाललं होतं, मी आता त्या पक्क्या बंधाऱ्यांमध्ये रूपांतर करेल। MIDC मंजूर केली, तिथं व्यवसाय आणून गोरगरिबांच्या तरुणांना हाताला काम देण्याचं काम करेल। अशा अनेक विषय आहेत की त्याला मला या येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये पूर्णत्वास नेण्याकरता मला प्रचंड धावपळ करावी लागणार आहे आणि ती निश्चितपणे मी करेन। शेवटचा प्रश्न, आमदार किशोरप्पा पाटील हे मंत्री म्हणून दिसतील? माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे। मागच्या वेळेस माझी सेकंड टर्म होती, त्याच्यामुळे मी देखील आग्रह धरला नाही, कारण अशी परिस्थिती होती की संख्या जास्त, अपेक्षा खूप लोकांच्या होत्या आणि त्याच्यामुळे आपण उगाच आणखी त्याच्यात मुख्यमंत्री किंवा आमच्या नेत्यांना तो त्रास देणं हे मला स्वतःला उचित वाटत नव्हतं। पण मी आता, मला असं वाटतं की त्या गोष्टीसाठी पात्र आहे। मी 3री टर्म आता जिंकलेलो आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेने जो मला हा कौल दिला त्याच्यामध्ये विकासाच्या बरोबर हाही एक त्याच्यातला एक वाटा आहे की जर का उद्या किशोरप्पा निवडून आले तर या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये स्वर्गवासी केम बापू पाटील साहेबांच्या नंतर
दुसऱ्यांदा फक्त किशोरप्पाला मंत्रिपद मिळणार आहे. जर हा आमदार असताना एवढा विकास करू शकतो तर मंत्री झाल्याच्या नंतर ह्या मतदारसंघाला एक विकासात्मकदृष्ट्या एक वेगळी प्रगतीच्या दिशेने हा मतदारसंघ जाताना दिसेल अशी आशा आणि अपेक्षा मला वाटतं माझा मतदारसंघातल्या तमाम जनता बाळगते आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते हे माझा 100% विचार करतील अशी मला खात्री आहे आणि त्यांनी करून त्या पद्धतीचा विचार करून माझ्या जनतेने जो विश्वास माझ्याबद्दल बाळगलेला आहे तो विश्वास त्यांनी पूर्ण करावा अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद आप्पासाहेब. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते आमदार श्री किशोरप्पा पाटील. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश न्यूजसोबत विजयानंतर संवाद साधत पुढील मतदारसंघाचा पुढील विकासाचं विजन कसं असणार याबाबत माहिती दिली आहे. कॅमेरामॅन इसा तडवीसह चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश न्यूज, पाचोरा.